कशाही जिल्हा परिषद गटामधून आपल्या उमेदवार वर्षाताई सुरेश दोरे आणि पात्रच पंचायत समितीच्या उमेदवार कविताताई भरत पाधीर आणि कशाही पंचायत समितीचे उमेदवार अक्षय राम तिटकारे हे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संयुक्त विकास आघाडीमधून उभे आहेत. तर सर्व मतदारांना घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं अशी विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या कशेल जिल्हा परिषद व पात्रच पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार प्रचाराच्या रिंगणात उतरले असून ग्रामीण भागातील विकास गंगा घेऊन घरोघरी जाऊन आपल्या प्रचारात ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला निवडून द्या, आम्ही आपल्या गावातील तसेच ग्रामीण भागातील समस्या पाणी, रस्ता, लाईट, आरोग्य या समस्या सोडवण्यासाठी आपले मत मागत आहोत. कशेल जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार वर्षा सुरेश दोरे शेळके, पात्रज पंचायत समितीच्या उमेदवार कविता भरत पाधीर या विकासाचा मत मागत असून प्रचारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक प्रचारात सहभागी झाले होते. या सर्व नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांना मी वंदन करतो. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, त्यानंतर जर कोणाचं महाराष्ट्रात नाव घेतलं जाईल आणि ज्याच्यासाठी जनता काल ढसाढसा रडली असे आमचे सर्वांचे दमदार व्यक्तिमत्व असणारे अजितदादा पवार यांना निश्चितच आपण श्रद्धांजली अर्पण करूया. दुर्घटना खूपच बिकट होती, अतिशय कठीण दिवस होता. दमदार असं व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलं आणि काल शासनाने 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व कार्यकर्ते काल आपण सर्व तालुक्यातून प्रचार सभा, प्रचार रॅली, प्रचार कार्यक्रम रद्द केला. परंतु नाईलाजास्तव आपण जे आज पुन्हा उमेदवारी जे काम करतोय निव्वळ फक्त दादांना श्रद्धांजली अर्पण व्हावी ह्या उद्देशाने आपण हे काम करतोय. आणि निश्चितच मित्रांनो, जरी दादा काल पडद्याआड गेले असेल तरी दादांची प्रेरणा, दादांचं सामर्थ्य, दादांचा विश्वास, दादांची प्रेरणा आपल्याला नेहमी असेल. असा व्यक्तिमत्व पुन्हा महाराष्ट्रात घडलं नाही. आणि मी तुम्हाला सर्वांना जास्त न बोलता एवढंच आवाहन करेन की आपण या जिल्हा परिषद वार्डामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये परिवर्तन विकास आघाडी स्थापन केलेली आहे. आणि ह्या परिवर्तन विकास आघाडीच्या जे उमेदवार आहेत त्यांना आपण भरघोस मताने जेव्हा मतपेटीमध्ये घड्याळासमोर चिन्ह दाबून जेव्हा आपण विजयी करू, तीच मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीने दादांना खरी श्रद्धांजली अर्पण केली असं होईल. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, आपलं जाहीर आवाहन करतो की आपण थोडं आपलं दुःख सावरून, दुःख बाजूला करून, दुःख विसरण्यासारखं नाहीच आहे मित्रांनो. हा मोठा आघात आहे, कालाचा घात आहे. दादांनी अनेक धक्के दिले, परंतु एवढा मोठा दादा धक्का देतील हे आपल्याला कधी वाटलंच नव्हतं. अशा ह्या दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, श्रद्धांजली म्हणून आपण आपल्या तालुक्यातील परिवर्तन विकास आघाडीला भरघोस मताने घड्याळ आणि अनेक ठिकाणी मशालचे चिन्ह दाबून आपण परिवर्तन विकास आघाडीला विजय कराल. आपल्या वार्डामध्ये कशाले 10 क्रमांक यामध्ये जिल्हा परिषदच्या उमेदवार आपल्या वर्षाताई सुरेश दोरे शेळके, तसेच पंचायत समिती गण 19 मधील कविताताई भरत पाधीर व आपला पलीकडच्या पंचायत समिती गणामध्ये अक्षय राम तिटकारे यांना भरघोस मताने विजयी करून भरघोस मताने घड्याळचे हे चिन्ह दाबून आपण विजयी करा, हे मी आपल्याला विनंती करून आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले लाडके नेते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. कशाही जिल्हा परिषद गटामधून आपल्या उमेदवार वर्षाताई सुरेश दोरे आणि पात्रच पंचायत समितीच्या उमेदवार कविताताई भरत पाधीर आणि कशाही पंचायत समितीचे उमेदवार अक्षय राम तिटकारे
हे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संयुक्त विकास आघाडीमधून उभे आहेत. तर सर्व मतदारांना घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं अशी विनंती करतो. आज परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाभाऊ आणि नितीनदादांच्या माध्यमातून विकास कामांच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत. त्यांचा विजन, त्यांची काम करण्याची पद्धत कशी असावी, तर आज आपल्या परिसरामध्ये बहुतांशू आदिवासी विभाग असल्यामुळे आणि बहुतांशू गावांमध्ये कुठेतरी पाण्याची समस्या आपल्याला खूप जास्त जाणवते. सर्वप्रथम उमेदवारांच्या माध्यमातून, सुधाभाऊंच्या माध्यमातून, नितीनदादांच्या माध्यमातून आपण पाण्याचा मुद्दा पुढे घेणार आहोत. पाण्यानंतर मग विजेचा मुद्दा असेल, रस्त्यांचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर आपल्या युवकांच्या कुठंतरी कामधंद्याचा मुद्दा असेल. हा मार्गी लावायची जबाबदारी आमचे तिन्ही उमेदवार पूर्ण करतील असा विश्वास आम्हाला आहे. आज प्रचारादरम्यान फिरत असताना आपले दोन्ही उमेदवार पात्रच पंचायत समितीचे उमेदवार आणि कशाई जिल्हा परिषदेचे उमेदवार हे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाजांकडून, सर्व समाज बांधवांकडून त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि सर्व मंडळी जेव्हा गावागावी आम्ही जेव्हा फिरत आहोत तेव्हा त्यांना सुधाभाऊंच्या माध्यमातून, नितीनदादांच्या माध्यमातून त्यांच्यावर जो सुधाभाऊ आणि नितीनदादांवर जो प्रेम आहे तोच प्रेम आपल्या सर्व उमेदवारांना मिळत आहे. त्यामुळे सर्व मतदारांना मी मनापासून आवाहन करतो की आपले जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही भरघोस मतांनी विजय करून दिला तर प्रत्येक पाण्याचा प्रश्न असू दे, विजेचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे, तो पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल अशी जबाबदारी आम्ही सर्व कार्यकर्ते घेतो. आणि 2 शब्द बोलून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.